नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत ट्रक ड्रायव्हर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आलेले आहे मनोहरजी खानोलकर। आपल्याला जे त्यांनी काल रॅली पण काढली होती खूप भारी, या बाबतीत क्लिअर ते सांगणार आपल्याला। नमस्कार, मी ट्रक ड्रायव्हर वेलफेअर असोसिएशन गोंदियाचा अध्यक्ष बोलत आहे। काल आमची भव्य रॅली निघाली होती कलेक्टर साहेबांसमोर निवेदन देण्याकरता, आणि आम्ही साहेबाला निवेदन पेश केला। त्या निवेदनामध्ये आम्ही आपल्या या अटी ठेवल्या आहे का आता जो नवीन कायदा पारित होत आहे तो कायदा त्वरित रद्द करावा, आणि शासनाने एक गोष्ट ही लक्षात ठेवा की ड्रायव्हर समाजावर एवढा मोठा भार न टाकता ड्रायव्हर लोकांनी, हेच ते ड्रायव्हर समाज आणि ड्रायव्हर लोक होते की ज्यावेळेस कोरोना काल सुरू असताना शासनाचे हवाई सेवा, रेल सेवा, बस सेवा आणि जेवढी वाहन होते सर्व बंद असताना ह्या ड्रायव्हर समाजाने आपल्या परिवाराची काळजी न घेता आपला जीव धोक्यात घालून जे देश सेवा केली, त्याच्याकरता शासनाने अशी कोणती तरी स्कीम न आणता त्यांनी उलट त्यांच्यावर प्रेशर टाकलाय। हा प्रेशर त्वरित कायमचा हटायला पाहिजे। आणि ड्रायव्हर, माझी एक विनंती आहे शासनाला की ड्रायव्हर समाजाला काहीतरी आपल्याकडून अशी स्कीम लागू की जेणेकरून एखाद्या ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला, त्या ड्रायव्हर ऍक्सिडेंटमध्ये ड्रायव्हर जर अपंग झाला किंवा मरण पावला तर त्याच्या परिवाराला शासनाकडून काय ते मानधन मिळणार आहे, याचा आजपर्यंत काहीच खुलासा झालेला नाही शासनाकडून। आणि ड्रायव्हरला कोणत्या प्रकारच्या मेडिकल सेवा उपलब्ध नाही आहे, ड्रायव्हरांचा विमा उपलब्ध नाही आहे, हे शासनाने त्वरित करायला पाहिजे। माझ्या मते मला असं वाटते की एक जवान जो सीमेवर जागतो तर पूर्ण देश सुखामध्ये झोपतो, पण दुसरा विकल्प जर बघितला तर मला असं वाटते की ड्रायव्हरी देशाचा दुसराच जवान आहे। तो जर रात्री दिवस रोडावर जागतो तेव्हा पूर्ण समाजाला, पूर्ण देशाला खाण्यापिण्याची वस्तू, दवाई आहे, औषधे आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, अनाज आहे, भाजी आहे, ह्या सर्व गोष्टी अवेलेबल होतात। तर शासनानं ड्रायव्हर समाजासाठी काहीतरी अशी स्कीम काढावा की जेणेकरून ड्रायव्हर समाजही सुव्यवस्थित राहू शकतो। एक विषय अजून की ड्रायव्हरच्या 60 वर्षानंतर लायसन रिन्युअल होत नाही, तर मग जेव्हा ड्रायव्हर 60 वर्षाच्या नंतर जिवंत आहे, त्याचा लायसन जर रिन्युअल होणार नाही तर मग त्याच्या परिवाराला काय मानधन आहे, आणि त्या ड्रायव्हरसाठी शासनाकडून काय असा उपचार आहे की जिवंत माणूस त्याला जगायला काहीतरी लागणारच आहे। मग जेव्हा लायसन्स रद्द झाली तर त्याच्यापासून दुसरा ऑप्शनच नाहीये की 60 वर्षामध्ये त्याला कोणती अशी ड्युटी मिळणार आहे। मग त्याला एक तर लायसन रेग्युलर चालू ठेवा किंवा शासनाने कोणती तरी अशी स्कीम लावा की 60 वर्षानंतर ड्रायव्हरचा लायसन जर रद्द होत आहे तर त्याला शासनाने काहीतरी अशी मानधन द्यावा की तो आपल्या परिवाराचा भरण पोषण करू शकतो। धन्यवाद। मन मोकळेपणाने मनोहरजींना आपल्याला सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।